आपल्या सर्वांचे सत्कार अर्जुन दादा गाडे माजी चेअरमन औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बऱ्यापैकी त्यांना अभ्यास आहे आणि अतुल सावेजींना भरघोस मतांनी आपण कंपशी निशाणीवर निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी विशेषतः आमचे मित्र आदरणीय नितीनजी पाटील साहेब, दुसरे जे नवनिर्वाचित निवडून आलेले यानंतर आपल्या सर्वांचे लाडके खासदार संभाजीनगर जिल्ह्याची मुळक मैदानी बँकेमध्ये 27 वर्ष ही बँक अतिशय उत्कृष्टपणे सांभाळली असे माजी आमदार नितीन पाटीलजी, आमचे ओबीसी मधून नाही BJT मधून निवडून आलेले बिनविरोध दिनेश परदेशीजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबे, आमचे मित्र व पक्षासाठी पूर्ण वेळ देऊन या निवडणुकीत स्वतः उमेदवार नाही आहेत, उमेदवार होऊ शकले असते पण उमेदवारी न भरता पक्षाचे उमेदवार निवडून येण्याकरता ज्यांनी पुढाकार घेतला असे आमचे मित्र आमदार सतीश चव्हाणजी, आमच्या विधिमंडळातील सहकारी आमदार अनुराधाताई चव्हाण, त्या महिलामध्ये उमेदवार आहेत. त्याच पद्धतीने सभा वगैरे नाही, फक्त विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त जर मतदान एक झुटीचं 70 सीट कुठं होईल तर ते सोयगाव आणि सिल्लोडला होईल. एक झुटीचं मला वाटतं जवळजवळ बरेच मतदान आहे. 96 मतदान बरोबर विकास सोसायटीचं आहे, 84 आणि 36 म्हणजे 120 ते झालं. नॉन अग्रीमध्ये 20. बऱ्यापैकी त्यांना अभ्यास आहे आणि अतुल सावेजींना भरघोस मतांनी आपण कंपशी निशाणीवर निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी खात्याचा बऱ्यापैकी त्यांना अभ्यास आहे आणि अतुल सावेजींना भरघोस मतांनी आपण कंपशी निशाणीवर निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी विशेषतः आमचे मित्र आदरणीय नितीनजी पाटील साहेब, दुसरे जे नवनिर्वाचित निवडून आलेले आणि तोप आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सतीशरावजी निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार आदरणीय सुहास भाऊ सिरसा आणि तोप आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सतीशरावजी निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार आदरणीय सुहास भाऊ सिरसाट, तिन्ही पक्षाचे सर्व चारही पक्षाचे पदाधिकारी, महिला भगिनी सर्वांचे नावं घेणं आवश्यक नाही, परंतु मी फक्त उमेदवाराचा परिचय करून देणार आहे. आणि उमेदवाराचा परिचय करून देताना आपल्या सर्वांचे जे